यजमानाकडून काही करण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, मंत्रामध्ये, तंत्रामध्ये, निष्ठेमध्ये, धारणाशक्तीमध्ये आणि जे काय भक्तगणांनी तुमच्या चरणाकडे जे काही पत्रम रूपम फलम तोयम जी काय सेवा अर्पण केली, नैवेद्य अर्पण केले, त्यामध्ये काय करण्यात काय नेऊन अतिरिक्त काय चूकमागण्या प्रकरणास देवदेवतांनो क्षमा करून घ्या. केलेली सेवा मान्य करून संतोष करून संपूर्ण जमलेल्या आणि कुटुंबीय मंडळींना, भक्तजनांना, कमिटी मंडळींना शरीराच्या ठिकाणी उत्तम प्रकारचं शरीर आरोग्य प्राप्त करून प्रत्येकाच्या असणाऱ्या जन्मकुंडली, जन्मराशी, जन्मनक्षत्रपासून जे काही शरीराच्या ठिकाणी उद्भवत असलेले त्रास असतील, क्लेश असतील, देवीचा आशीर्वाद आणि संपूर्ण भक्तगणावर, कमिटी मंडळीवर संपूर्ण ठेवा. प्रत्येकाच्या जे चाललेले पोरपाण्याकरता व्यवहार आहेत, व्यवसाय, उद्योगधंदे आहे, नोकरी आहे, जे जे चाललेले प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश, धनधान्य, ऐश्वर्य, अखंडलक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, संतती संपत्ती बरोबरीचा पैसा प्राप्त करून मुलांना ही धृती, धारणाशक्ती, चांगल्या प्रकारची सद्बुद्धी, सद्वासना, सद्विद्या, धैर्य, शक्ती आणि सामर्थ्य, ऐश्वर्य, गुरुजनांचा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद आणि अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारचं यश त्यांना प्राप्त करून देऊन संपूर्ण आणि जमलेल्या कुटुंबीय मंडळींना दीर्घायुष्य प्राप्त करून द्या.
कामानिमित्त व्यवहाराकरता इकडे तिकडे येतात वाहनाने घालत घ्या, त्याच्यापासून संपूर्ण हातापायाला शरीराला त्यांना संरक्षण प्राप्त करून द्या. कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानमान देवता, कुलवृक्ष देवता, वास्तुदेवता, संपूर्ण देवदेवतांचा सद्गुरूंचा आशीर्वाद संपूर्ण जमलेल्या कुटुंबावर ठेवा. सर्वतोपरी एकजण करा आणि सदैव देवदेवता आशीर्वादाने चांगल्या प्रकारचे कुटुंबीय मंडळींना सद्बुद्धी, सद्वासना, सद्विद्या, धैर्य, शक्ती, सामर्थ्य, ऐश्वर्य त्यांना प्राप्त करून देऊन जिथे वास्तव्य करत राहतात आणि ते वास्तूमध्ये त्यांना सुख, शांती, समाधान, अन्न, वस्त्र, भागलक्ष्मी प्राप्त करून देऊन जे काय कुटुंबामध्ये जे असणाऱ्या बाधा असतील, कर्णीकृतत्वादी बाधा, संबंधिक बाधा, पितृबाधा, दुर्धरूपाने ज्याच्या काय होत असलेल्या बाधा असतील, अपमृत्यू, अंडांतरादी संपूर्ण ज्या बाधा असतील, देवदेवतांना संपूर्ण त्या बाधेचं निरसन करून देऊन आदित्यादी नवग्रहांचं शुभही त्यांची मनातील कामना असतील, मनोरथ असतील, इच्छा असतील, तुमच्या कृपाप्रसादाने, कृपाशीर्वादाने संपूर्ण त्यांच्या इच्छा, मनोरथ, कामना सफल करून द्या. जी काय कुटुंबामध्ये विवाह मंगल कार्य घडून राहिलेले देवदेवतांना संपूर्णच्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने, देवदेवतांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर त्यांची मंगल कार्य घडून देऊन चांगल्या प्रकारचं फुलाला शोधण्याचं चांगल्या सुवध त्यांना प्राप्त करून द्या आणि संपूर्ण दीर्घायुष्य त्यांना प्राप्त करून देऊन सौभाग्यवतींना अखंड सौभाग्य, धनधान्य, पुत्रपौत्रादी संतती प्राप्त करून देऊ. एकचित्ताने, एकमताने संपूर्ण आणि हात जोडून यजमान मंडळी हात जोडून ठरवणार देवदेवतांचा सद्गुरूंचा आशीर्वाद सदैव तुमचा वरद हस्त कुटुंबावर ठेवा. संपूर्ण जमलेल्या भक्तगणावर ठेवून अशी तुमच्या चरणाकडे जी काही नामस्मरणाने, जी काय जप अनुष्ठानाने, जी काय चाललेली सेवा आहे, ह्या संपूर्ण अनुष्ठानाने सद्गुरूंच्या आशीर्वादाने संपूर्ण त्यांच्या इच्छा, मनोरथ, कामना सफल झाल्या असा देवदेवतांचा जो काय आशीर्वाद आहे तो त्यांना प्राप्त करून देऊन हा संपूर्ण वास्तूमध्ये इथे विराजमान झालेले सद्गुरू देवता, संपूर्ण देवदेवतांचा कलाभिवृद्धी व्हावी, संपूर्ण देवदेवतांचा सदैव असा आशीर्वाद जमलेल्या मंडळीवर ठेवा. सर्वतोपरी रक्षण करा, कल्याण करा, महाराज यश द्या, दीर्घायुष्य द्या, नाडीवर करा. नमः पार्वती पदे हर महादेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. आशीर्वाद प्रिया दिवावाय दिवारात विघ्नशांती रमेशदे नमः. सर्वा प्रशमयांति व्यासोरोधे न संशयः. आशीर्वादा सबला सन्तु पूर्णा सन्तु मनोरथाः. शत्रूणां बुद्धिनाशाय मैत्राणां मनयस्तु. स्वस्ति भद्रार्था सद्या सन्तु. सद्गुरुदेवता सुप्रसन्ना वरदा भवतु. मनोरथा सफला सन्तु. स्वस्ति अस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु. गोवाजिनस्तु धनधान्य समृद्धिरस्तु. ऐश्वर्यमस्तु विजयोस्तु विमोक्षयोस्तु. इदं सदैव वदां हरिभक्तिरस्तु. सगळ्यांनी तथास्तु म्हणायचं. Sai
जवळ 250 वयर भाविकांनी आमकां मदत केल्ली आसा कुपन्स काडून आनी ही ताची रक्कम आसा ती आमी फक्त महानैवेद्याकच वापरतात.